नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, ME सेट, ATHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील 5वे प्रकरण राजकीय विकास आणि बदल याला सुरुवात करत आहोत। सुरुवातीला आपण राजकीय विकास म्हणजे काय ते बघणार आहोत। राजकीय विकास ही संकल्पना राजकीय व्यवस्थांचं अध्ययन करण्यासाठी वापरली जाते। त्याच्या आधारे राजकीय व्यवस्थांमध्ये होणाऱ्या बदलांचा कल जो आहे तो आपल्याला जाणून घेता येऊ शकतो। राजकीय व्यवस्थेतील विविध संरचनांमध्ये घडून येणारे सकारात्मक स्वरूपाचे बदल म्हणजे राजकीय विकास होय। ल्युसियन पाय, आल्मंड, कॉलमॅन, रिग्स यासारख्या अभ्यासकांनी राजकीय विकास या संकल्पनांची व्यापक दृष्टिकोनातून विश्लेषण किंवा मीमांसा केलेली आहे। राजकीय व्यवस्थेतील समानता, क्षमता आणि विभेदीकरण या घटकांच्या आधारे राजकीय विकासाची निश्चिती करता येते। त्याच्या आधारे आपण राजकीय सहभागाच्या प्रमाणाचा सुद्धा अभ्यास करू शकतो, कारण जसजसा राजकीय विकास घडून येतो तसतसा राजकीय व्यवस्थेतील राजकीय सहभागाच्या प्रमाणात देखील वाढ घडून येत असते। यामुळे आपली प्रशासन व्यवस्था मजबूत बनते आणि तिचे जे वेगवेगळे विभाग आहेत किंवा त्यांच्या ज्या संरचना आहेत त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा एक प्रकारे संतुलन निर्माण होत असते। आधुनिक काळामध्ये सर्वच प्रकारच्या ज्या काही राजकीय व्यवस्था आहे त्या आधुनिकतेकडे वाटचाल करताना दिसतात। त्यामुळे आपल्याला राजकीय विकास हे राजकीय सहभागाच्या दृष्टिकोनातून अभ्यासणं देखील गरजेचं आहे। आता बऱ्याचदा या वाटचालीमध्ये काही राजकीय व्यवस्था सफल होतात तर काहींना अडचणी येतात। त्यामुळे बऱ्याचदा हा राजकीय विकास घडत नसल्यामुळे राजकीय क्रांती सुद्धा घडून येऊ शकते। राजकीय व्यवस्थेत रचनात्मक परिवर्तन घडवून आणण्याऐवजी आकस्मिक परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने ही राजकीय क्रांती मदत करताना दिसते, म्हणजे तशी ती सहाय्यभूत ठरते। परिवर्तन हा जीवनाचा आधार आहे। मग वैयक्तिक पातळीपासून असू दे किंवा जागतिक पातळीपर्यंत सर्वच स्तरांमध्ये आपल्याला हे परिवर्तन पाहायला मिळते। विकासाचा संबंध हा परिवर्तनाशी जोडला जातो। ज्या देशांमध्ये विकास पूर्ण झालेला आहे त्यांना आपण विकसित राष्ट्र म्हणतो। ज्या देशांमध्ये विकासाची प्रक्रिया चालू आहे त्यांना विकसनशील राष्ट्र असे म्हणतो। आणि जिथे विकास सुरू नाहीये किंवा सुरू जरी झालेला असला तरी ते खूप मागासलेल्या स्वरूपात आहेत, खूप गरीब आहेत, त्यांना बऱ्याचशा म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रत्येक गोष्टीसाठी विकसित देशांवर किंवा विकसनशील देशांवर अवलंबून राहावं लागतं, अशी राष्ट्र अविकसित आहे। बऱ्याचदा त्यांचा इतिहासही शोषणपूर्ण असल्यामुळे वर्तमान काळामध्ये ते अजूनही पाहिजे तसा विकास साध्य करू शकलेले नाहीये। आपण बघतो की दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळीचा एक परिणाम म्हणून अनेक देश स्वतंत्र झाले। त्यात काही देश आज विकसनशील राष्ट्रांच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत, परंतु बरेचसे राष्ट्र जे आहेत ते आजही प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी त्यांनी जे आर्थिक विकास साध्य करायला हवा होता तो त्यांना पाहिजे तसा जमलेला नाही। त्यामुळे या दृष्टीने सुद्धा राजकीय विकासाकडे बघितलं जातं। यामध्ये आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत। त्यामुळे राजकीय विकासाचा अभ्यास करताना या संकल्पनांचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे। पहिल्या महायुद्धानंतर जागतिक राजकीय व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते हळूहळू बदलले। सामाजिक शास्त्रांमध्ये भर पडत गेलेली आहे। आपण बघतो की 1920 मध्ये राजकीय विकास ही संकल्पना उदयास आली
आणि त्यामध्ये एक प्रकारे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा पातळ्यांवर तो अभ्यासण्यास सुरुवात झाली. याला दुसऱ्या महायुद्धानंतर गती मिळाली. आपण बघतो की सर्वसाधारणपणे राजकीय विकासाची मांडणी 2 संदर्भात केलेली दिसते. एक आहे की विकसनशील राष्ट्रांनी विविध समस्या सोडवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातून त्यांनी स्वीकारलेला मार्ग, आणि दुसरं की राजकीय विकासाच्या बरोबरीने आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो आहे की नाही या दृष्टीने केलेला विचार. म्हणजे या दोन्ही संदर्भात आपल्याला राजकीय विकास जो आहे तो अभ्यासता येतो. म्हणजे विकसनशील राष्ट्र आपल्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टींचा स्वीकार करतात त्याचा अभ्यास करताना ते राजकीय विकास कसा साध्य करत आहेत याचा आपल्याला अंदाज घेता येईल. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय विकासामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या प्रक्रियांचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं असल्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राजकीय विकासाचा अभ्यास करता येणार आहे. सुधारणा, क्रांती, परिवर्तन अशा शब्दांमध्ये राजकीय विकासाचा अर्थ घेतला जातो. क्रांतीमध्ये एका राजकीय व्यवस्थेची समाप्ती असते आणि दुसऱ्या राजकीय व्यवस्थेची निर्मिती असा आपण त्याचा अर्थ घेतो असतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश स्वतंत्र झाले त्यांनी परिवर्तन हे सुधारणांच्या स्वरूपात स्वीकारले होते. राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत होता. आणि याच्यातच ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार विकासाची एक व्याख्या मांडली गेली. विकास म्हणजे हळुवारपणे, सातत्याने, धीमेपणाने होणारा विकास आहे. अल्फ्रेड डायमंड यांच्या मते प्रत्येक समाजामध्ये एक निश्चित अशी राजकीय परिस्थिती असते आणि त्यामध्ये आपल्याला अनुकूल, अपेक्षित, हितकारक परिवर्तन घडवून येणं म्हणजे राजकीय विकास. एकूणच काय तर सकारात्मक दृष्टिकोनातून आणि प्रगती स्वरूपाचा जो काही बदल होतो त्याकडे राजकीय विकास म्हणून बघितले जाते. या संदर्भात काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपण बघूया. पहिली व्याख्या आहे एस.एन. एजेनस्टेड यांची. त्यांच्या मते प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवताना परिवर्तनाची गती टिकवून ठेवणं म्हणजे राजकीय विकास होय. आपल्याला पटकन म्हणजे परिवर्तनाची गती इतकी पण जलद नाही ठेवायची आहे की सातत्याने त्याच्यामध्ये काही ना काही बदल होत जाते. उलट प्रत्येक समाजाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि ते समस्या सोडवल्यानंतर जी परिस्थिती असणार आहे तिचा सुद्धा एक अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे परिवर्तनाची ती गती जी आहे ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे. दुसरी व्याख्या यामध्ये येते ल्युसियन पाय यांची. त्यांच्या मते समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता राजकीय व्यवस्थेत निर्माण करणे म्हणजे राजकीय विकास होय. जसं आपण विकसनशील राष्ट्रांच्या बाबतीत बघतो की पूर्वी ब्रिटिशांच्या वसाहतवादाखाली राहिलेले आपण आज विकसनशील म्हणून आपली भूमिका आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये एक क्षमता निर्माण केली. आपल्या ज्या प्राथमिक गरजा होत्या, आपल्या ज्या आर्थिक गरजा होत्या त्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अंतर्गत स्वरूपात आणि बाह्य स्वरूपामध्ये स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये दुसऱ्या देशांची आपण मदत मिळवलेली आहे आणि ही मदत आपल्याला का मिळाली तर कारण आपण स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण केलेली आहे आणि हा आपल्या राजकीय विकासाचा भाग आहे. त्यानंतर C.H. डॉट यांच्या मते राजकीय विकासाचा अभ्यास केवळ परिवर्तनाच्या दृष्टिकोनातूनच झाला पाहिजे. सुनिश्चित ध्येयाकडे जाण्यासाठीचे परिवर्तन म्हणजे राजकीय विकास होय. जे ध्येय आपल्याला राजकीय विकासाच्या दृष्टीने साध्य करायचं आहे त्यामध्ये परिवर्तन दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. जसं उदाहरणार्थ आज जर आपल्याला लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आपली राजकीय व्यवस्था आपण निर्माण केली तर त्या दृष्टीने आपल्याला त्या सुनिश्चित ध्येयाकडे पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे.
जे लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करण्याबरोबरच आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये, आपल्या नागरिकांमध्ये, आपल्या घटनेमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे लोकशाही हा आपला स्वीकार करण्याचा भाग तर आहेच, पण ती साध्य करण्याचा सुद्धा भाग आहे. याला आपण राजकीय विकास या दृष्टीने बघू शकतो. यानंतर पुढची व्याख्या आहे रस्थे यांची. रस्थे यांच्या मते राजकीय सहभाग विषयक पायाचे आधारभूत विस्तारीकरण करणे आणि राष्ट्रीय ऐक्यात वाढ करणे म्हणजे राजकीय विकास आहे. अल्फ्रेड डायमंड यांच्या मते सतत वाढणारे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी संस्था आणि रचनांचं जाळे निर्माण करणे म्हणजे राजकीय विकास होय. जसजसे आपण प्रगतिशील होत आहोत, जसजसे आपण विकासाकडे वाटचाल करत आहोत, तसतसे आपले अनेक सामाजिक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. भले ते पर्यावरणाचे असतील, भले ते मानवी संसाधनाचे असतील किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचे असतील, जगण्याचे सुद्धा सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि ते सोडवण्यासाठी आपण आज अनेक संस्था आणि रचनांची निर्मिती केलेली आहे. आणि ही निर्मिती आपण का करतोय, तर ती समस्या सुटावी म्हणून. याचा अर्थ तोही एक राजकीय विकासाचा भाग आहे. त्याच्यानंतर आयसेन डेट यांच्या मते की राजकीय विकास म्हणजे राष्ट्रवादाच्या द्वारे राष्ट्र राज्याची निर्मिती करणे, विकेंद्रीकरण करणे आणि लोकतंत्राविषयी लोकांमध्ये ओढ निर्माण करणे. अशा तत्वांच्या समुदायाला राजकीय विकास म्हणतात. म्हणजे राजकीय विकासामध्ये स्वतःच्या देशाला सक्षम बनवणं, तिथे कोणत्याही पद्धतीने सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, लोकांचा सहभाग वाढावा, लोकांना लोकशाहीविषयीचं आकर्षण वाटावं, त्या दृष्टीने आपली जी राजकीय वाटचाल आहे त्याला आपण राजकीय विकास म्हणतो. अशा पद्धतीने विविध व्याख्यांवरून आपल्याला लक्षात येईल की या राजकीय विकासाच्या बाबतीमध्ये एकवाक्यता नाहीये. यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानव वंशशास्त्रीय, औद्योगिक, आधुनिकीकरण अशा विविध दृष्टिकोनातून या व्याख्या ज्या आहेत त्या केल्या गेल्या आहेत. आता आपण राजकीय विकासाचं स्वरूप कसं असतं ते बघूया. शासन व्यवस्थांची निर्मिती ही समाजामध्ये सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेली आहे. शासन व्यवस्थेकडे सत्ता आहे, बळ आहे, पण त्याचा वापर ते विधिवत स्वरूपामध्ये करतात, ज्या माध्यमातून त्यांना समाजाचे प्रश्न सोडवता येतील. सामाजिक प्रश्न सोडवण्याचे कार्य शासन व्यवस्थेबरोबर इतरही संस्थांना करायचे असते. असे सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या कामी इतर कोणत्या रचना निर्माण केल्या जाऊ शकतात यावरून राजकीय विकास झाला की नाही हे आपण ठरवू शकतो, असं डायमंड यांनी सांगितले. ल्युसियन पाय यांच्या मते राजकीय विकास 3 वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. पहिला स्तर आहे लोकसंख्येचा, दुसरा स्तर आहे सरकार व राजकीय व्यवस्थेची काम करण्याची क्षमता आणि तिसरा स्तर आहे राजकीय व्यवस्थेचं संघटन. अशा पद्धतीने त्यांनी हे 3 स्तर राजकीय विकासाच्या दृष्टीने मांडलेले आहेत. आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे राजकीय विकासाचं स्वरूप कसं असतं ते बघूया. राजकीय व आर्थिक विकासाची परस्पर पूरकता. एखाद्या देशात आर्थिक विकास होत असेल किंवा झालेलाही असेल तर तेथे राजकीय विकास झाला असं समजावं. अर्थशास्त्रज्ञांच्या मते राजकीय व सामाजिक स्थिती आणि आर्थिक विकासाला हातभार लावत असते. काही गरीब देशात आर्थिक प्रगतीची गती अतिशय हळुवार असते. काही विकसनशील देशात लोक भौतिक विकासापेक्षा सामाजिक व राजकीय विकासाला प्राधान्य देतात. आर्थिक विकासाचा देशावर काय परिणाम होईल याचा विचार न करता राजकीय विकासाला काही देशात प्राधान्य दिले जाते. जसं भारतासारख्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती खर्चिक असताना, आर्थिक ताण निर्माण करत असताना देखील लोकांचे मत तिच्या बाजूने आहे. आर्थिक विकासाचा फारसा विचार न करता राजकीय विकासाला भारतीयांनी महत्त्व दिलेलं आहे.
राजकीय विकास म्हणजे राष्ट्रवादाचे राजकारण. राजकीय व्यवस्थेत असणाऱ्या ज्या राजकीय व सामाजिक संस्था आहेत त्या आधुनिक राज्य किंवा राष्ट्राला अभिप्रेत भूमिका बजावत असतील तर त्यांचा राजकीय विकास होत असते. दुसरा भाग यात येतो भावनात्मक एकात्मतेची निर्मिती. राजकीय व्यवस्थेतील प्रत्येक घटक राज्याचे रूपांतर राष्ट्रराज्यात करण्यात व्यस्त असेल तर तेथे भावनात्मक एकात्मता निर्माण होते. त्यामुळे राजकीय विकासाला गतिशीलता प्राप्त होते. नोकरशाहीचे प्रभावी व्यवस्थापन हे राजकीय विकासाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे विवेकाचा प्रसार होतो. वैध व धर्मनिरपेक्ष संकल्पना विकसित होतात. प्रशासनावर जर अधिक जोर दिला तर संपूर्ण राजकीय रचनेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सत्ता संतुलन बिघडू शकते. अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. राजकीय संस्कृती, नागरिक प्रशिक्षण व लोकसहभागास राजकीय विकासात महत्त्व आहे. त्यामुळे लोकांचा सहभाग आणि कृतिशीलता या दृष्टीने सुद्धा राजकीय विकासाकडे बघता येऊ शकते. त्यानंतर नागरिकांची जागरूकता. ज्या देशामध्ये जनता सहभागप्रधान व कृतिशील आहे, नागरिकांचा सहभाग त्यांच्या जागरूकतेमुळे निर्माण झालेला आहे, तेथे राजकीय विकासाची प्रक्रिया कार्यरत होते. राजकीय विकास म्हणजे स्थिरता व पद्धतशीर बदल. स्थिरता व राजकीय विकास या दोन संकल्पना परस्पर पूरक आहेत. अशा देशात सामाजिक व आर्थिक बदलात प्रगती होत असते आणि हा बदल नियोजित शिस्तबद्ध असल्यामुळे तेथे देखील विकासाची प्रक्रिया ही महत्त्वपूर्ण मानली जाते. तेथील राजकीय विकास हा गतिशील आहे असं आपण म्हणू शकतो. शेवटचा भाग त्यात येतो मानवी क्षमतेचा जास्तीत जास्त वापर. राजकीय विकास म्हणजे जी काही उपलब्ध भौतिक आणि मानवी शक्ती आहे तिचा पुरेपूर वापर करणं होय. प्रत्येक देश हा नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भात वेगळा असतो, पण जेव्हा देश उपलब्ध क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करतो तेथे राजकीय विकास झपाट्याने झालेला दिसून येतो. पायच्या मते विकासाच्या संदर्भातील हा दृष्टिकोन फक्त लोकशाही व्यवस्थेत उपयोगी आहे. इतर राजकीय व्यवस्थेत हा विकास होत नाही, कारण लोकशाही राजकीय व्यवस्थेव्यतिरिक्त इतर राजकीय व्यवस्थेत व्यक्तीला स्वातंत्र्य नसते. परिणामतः मानवी क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर तेथे बंदी असते. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचे हक्क मिळतात, त्यांना त्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कांची जाणीव असते आणि याशिवाय त्या हक्कांना संरक्षण देखील मिळते. मात्र सर्वंकषवादी अशा व्यवस्थेमध्ये व्यक्तींना असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क मर्यादित स्वरूपामध्ये मिळतात आणि त्यामुळे त्या व्यवस्थेमध्ये जैसे थे स्थितीला जास्त महत्त्व असते. तिथे परिवर्तन, गतिशीलता ह्या अतिशय संथ किंवा धीम्या गतीने चालतात अथवा तशा त्या जैसे थे परिस्थितीलाच महत्त्व असल्यामुळे या परिवर्तनाला, या गतिशीलतेला देखील विरोध होताना दिसतो. त्यामुळे त्या दृष्टीने मानवी क्षमतेचा जो जास्तीत जास्त वापर ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये होत असतो तिथेच आपण राजकीय विकास घडतो आहे असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने प्रत्येक राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाच्या व जागेच्या शोधात असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक देश धडपड करत असतो आणि ही धडपड करताना त्याला या गोष्टीची जाणीव आहे की जोपर्यंत तो राजकीय विकासाच्या बाबतीमध्ये क्षमता पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्याला ती प्रतिष्ठा, ते स्थान प्राप्त होणार नाही. स्वतःचा जागतिक राजकारणामध्ये प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा राजकीय विकास महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे राजकीय विकासाचा अभ्यास
हा केवळ परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून केला जातो, कारण राजकीय परिवर्तनामध्ये सुधारणा म्हणजेच विकास असतो. धन्यवाद.